नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. आपण सोशलॉजीमध्ये वेगवेगळ्या टॉपिक्सवर डिस्कशन करत आहोत आणि आतापर्यंत आपण बऱ्याच टॉपिक्सवर आपण प्रॉपर डिस्कशन किंवा चर्चा केलेली आहे. आणि आधी मी तुम्हाला एक फेमिनिझमवर एक टॉपिक आपण केला होता, त्यामध्ये मी पेट्रियार्की वगैरे या सगळ्या गोष्टींवर बोललो होतो. तर आजचा जो आपला टॉपिक आहे की जे पेट्रियार्की असते किंवा जे पितृसत्ता असते, यामध्ये वुमेनचा जो रोल आहे तो रोल आपण ॲनलाइज करणार आहोत. आणि त्याच्यासाठी जो एक टॉपिक आहे त्याचं नाव आहे पेट्रियार्कल बार्गेन. पितृसत्तेशी जो सौदा होतो किंवा पितृसत्तेमध्ये जी तडजोड स्त्रियांना करावी लागते, त्यावर हा पर्टिक्युलर कॉन्सेप्ट आहे किंवा टॉपिक आहे. UPSCच्या परीक्षेमध्ये यावर एकदा एक प्रश्न आलेला आहे. तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे, कारण की आपण बघतो की ते जे पॅट्रियार्कल आपलं जे सिस्टम आहे किंवा सोशल स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये वुमेन काही अशा पॅसिव्ह एंटिटीज नाही आहेत. स्त्रिया जेव्हा एका पितृसत्तेमध्ये जगत आहेत तर त्या पण स्वतः काहीतरी त्याच्यासोबत निगोशिएट करत आहेत. त्यांचं स्वतःचं पण एक अस्तित्व आहे आणि त्या पर्टिक्युलर व्यवस्थेमध्ये राहून सुद्धा त्या कशा सर्व्हाइव्ह करत आहेत, त्यांच्या सर्व्हायवल स्ट्रॅटेजी त्यांची काय आहे, त्याच्याशी रिलेटेड हा एक पर्टिक्युलर कॉन्सेप्ट आहे. आता पेट्रियार्कीचा नेमका अर्थ काय, आपण याबद्दल बोललो होतं, तरी मी एकदा परत सांगतो की व्हॉट इज पेट्रियार्की किंवा पितृसत्ता काय आहे. इट इज अ सोशल स्ट्रक्चर और it is an ideology in which the society is male dominated, where men oppress women. म्हणजे आपण एक सिंपल भाषेत जर म्हटलं तर पुरुष प्रधान आपली जी सोसायटी आहे त्यामध्ये त्यांचा एक वर्चस्व, पुरुषांचं एक वर्चस्व आणि त्यांचा जो आहे की जी एक मॉरल ऑथॉरिटी आहे सोसायटीतली, किंवा एक प्रोडक्शनचा ॲस्पेक्ट आहे किंवा रिप्रोडक्शनचा जो ॲस्पेक्ट आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये एक वरचढपणा जो असतो तो भेटतो कोणाला, पुरुषाला. आणि वुमेन एक सबऑर्डिनेट ॲक्टर सारखे असतात. सबऑर्डिनेट एक त्यांची एक एंटिटी सारखे ते प्लेस असतात त्या पर्टिक्युलर सोसायटीमध्ये. तर आपली जी सोसायटी आहे पुरुष प्रधान आहे किंवा पेट्रियार्कल आहे, पण त्यामध्ये वुमेन कशा सर्व्हाइव्ह करतात, त्या निमित्ताने आपला आज हा टॉपिक आपला आहे. आणि त्याचं नाव आहे पेट्रियार्कल बार्गेन. ठीक आहे. तर हा जो फोटो आहे याच्याबद्दल मी पुढे सांगेल तुम्हाला. बऱ्याच लोकांना माहिती नसतील या कोण आहेत, किंवा माहिती असायला पाहिजे. हे ॲक्ट्रेस आहेत आणि बोलू आपण त्यांच्याबद्दल पुढे, आपल्याला आहे त्यांचा संदर्भ आहे पुढे. तर इंट्रोडक्शन टू द कॉन्सेप्ट, म्हणजे या कॉन्सेप्टचा एक हे काय बेसिक एसेन्स काय आहे की जे आपण बोललो पॅट्रियार्कल बार्गेन. बार्गेन या शब्दामध्ये तुम्हाला दिसतं एक सौदा आहे. ठीक आहे. ती जी व्यवस्था आहे त्याच्यासोबत एक सौदा आहे. आता दिली कोणी ही कॉन्सेप्ट, तर डेनिस कॅन्डिओटी म्हणून आहेत, त्यांनी ही कॉन्सेप्ट दिलेली आहे. ठीक आहे. 1988चा जो त्यांनी त्यावेळेला दिलेली कॉन्सेप्ट आहे. इट डिस्क्राइब्स स्ट्रॅटेजीज वुमेन यूज टू गेन सिक्युरिटी अँड लिमिटेड ऑटोनॉमी. आता एक मेल डॉमिनेटेड सिस्टम आहे. म्हणजे पॅट्रियार्कीमध्ये असं आहे की प्रत्येक जे निर्णय, महत्त्वाचे निर्णय, घरातले असो, समाजातले असो, पॉलिटिक्समध्ये बघा किंवा एक मॉरॅलिटीच्या संदर्भात बघा, प्रत्येक ठिकाणी एक पुरुषांचं वर्चस्व आहे. तर अशा सिस्टममध्ये टिकण्यासाठी एक लिमिटेड लेवलवर थोडीशी ऑटोनॉमी भेटावी किंवा थोडीशी ऑथॉरिटी त्यांना भेटावी, याच्यासाठी वुमेन काय करतात किंवा त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर सोशल याच्यामध्ये, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या कशा ॲक्ट करतात, त्याच्याशी रिलेटेड हा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. इट इज इसेन्शियली अन इंडिव्हिज्युअल सर्व्हायवल स्ट्रॅटेजी. एक सर्व्हायवल स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. कशी आहे ते आपण बघणार आहोत. वेअर कॉम्प्लायन्स इज एक्सचेंज फॉर सम बेनिफिट, म्हणजे काहीतरी रिवॉर्ड भेटतो. ती जी पर्टिक्युलर एक तुमची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही फिट बसलात, तुम्ही जर का एक चांगली बायको तुम्ही झालात, तुम्ही जर का एक चांगली घरातली जी एक मेन आपली सासू आहे, तुम्ही चांगली सासू जर झालात, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर व्यवस्थेला काहीतरी फायदा करून देत आहात. आणि त्यातल्या त्यात तुमची पण एक स्वतःची पण एक जी आहे ती प्रेस्टिज आहे, तुमचं जे एक स्वतःची ऑथॉरिटी आहे ती पण कुठेतरी वाढते. तर काहीतरी बेनिफिट भेटतो आणि त्याच्यासाठी केलेला जो सौदा आहे, ती जी तडजोड आहे, त्याला आपण बार्गेन असं म्हणू. पॅट्रियार्कल बार्गेन आपण त्याला असं म्हणूया. ठीक आहे. तर हा बेसिक इंट्रोडक्शन या कॉन्सेप्टचा. पुढे आपण बघूया की वेगवेगळ्या एक्झाम्पल्सनी ते कसं आपण त्याला समजू शकतो. ठीक आहे. कोर मेकॅनिझम जे आहे याचं, आता वुमेन कन्फर्म टू जेंडर रूल्स. आता सोसायटीमध्ये जे आपले जेंडरशी रिलेटेड जे रूल्स आहेत की तुम्ही आपल्या जी रिप्रोडक्टिव्ह रोल आहे सोसायटीमध्ये, तो जो एक एक्सप्रेसिव्ह रोल आहे तुमचा, त्याच्याकडे वुमेननी लक्ष दिलं पाहिजे.
एक शिष्टाचार वगैरे असतो की तुम्ही नम्रतेने वागायला पाहिजे घरात वगैरे ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करण्याचा एक त्या सिस्टममध्ये त्यांना फायदा असतो किंवा त्या कराव्या लागतात. ठीक आहे. पुढे आपण बघता येतं की इन एक्सचेंज दे गेन पॉवर, बेनिफिट्स और सिक्युरिटी विद इन द कन्स्ट्रेंट्स ऑफ द सिस्टम. आता ही जे सिस्टम आहे हे पूर्ण सिस्टम असं बनलेलं आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही त्या पर्टिक्युलर रोल्समध्ये जे जे त्या सिस्टमला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही असं वागायला पाहिजे किंवा तुम्ही हे नॉर्म्स अँड व्हॅल्यूज फॉलो करायला पाहिजे, तर तुम्हाला त्या त्या लेवलवर रिस्पेक्ट भेटते किंवा त्या त्या लेवलवर तुमचा तिथे फायदा होतो, तुम्हाला बेनिफिट भेटतं त्या पर्टिक्युलर रोलमध्ये तुम्ही तसे राहिलात तर. जे तुमच्याकडे एक्सपेक्टेशन आहे, जी तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे तसं जर तुम्ही वागलात तर तुम्हाला तो बेनिफिट भेटतो. ठीक आहे. क्रिटिकली दिस स्ट्रॅटेजी हेल्प्स वुमेन सर्वाईव्ह बट लिव्स द पॅट्रियार्कल सिस्टम इटसेल्फ इंटॅक्ट. आता याचा एक ॲस्पेक्ट असा आहे की इंडिव्हिज्युअली एक पर्टिक्युलर वुमन तिला त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये किंवा त्या याच्यामध्ये तिला स्वतःला फायदा होतो, पण ओव्हरऑल जे पॅट्रियार्कल स्ट्रक्चर आहे जे जर का कम्प्लिटली त्याला ओव्हरथ्रो केलं किंवा त्याच्या विरोधात गेलं तर वुमेनला एक प्रॉपर ऑटोनॉमी भेटू शकते किंवा त्यांना एक जेंडर इक्वॅलिटीचं जे एक गोल आहे ते पूर्ण होऊ शकतं, पण ते अशा स्ट्रॅटेजीजमुळे किंवा प्रत्येक वुमन स्वतःचा विचार केल्यामुळे ते पूर्ण होत नाही, है ना. आणि हे ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर एक फार अनकॉन्शियस लेवलवर आपल्या इथे चालतं, फार एक डेली लाईफमध्ये चालतं. म्हणजे बऱ्याचशा वुमेन अशा असतील किंवा मॅक्झिमम वुमेन अशा आहेत की त्यांना कल्पना सुद्धा नाही येत की ते एक पॅट्रियार्कल सेटअपमध्ये त्यांचे सगळे इंटरॅक्शन्स त्यांचे पॅटर्न आहेत. म्हणजे त्यांना की तुम्ही घरी आला तर तुम्ही कसं वागायचं, ते पदर घ्यायचा वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना त्याचं अंडरस्टँडिंग नाही आहे की हे कसं ऑपरेट होत आहे, ते फार अनकॉन्शियस लेवलवर होत आहे. ठीक आहे. हे समजण्याचा महत्त्वाचा याच्यात भाग असा की हे काही कोणी असं त्याच्यामध्ये फार क्रिटिकली त्यात जाऊन काही ते समजत नसतं, ते फार अनकॉन्शियस लेवलवर चालू असतं. तो एक बार्गेनिंग ॲस्पेक्ट जो आहे की या व्यवस्थेमध्ये मला काहीतरी स्थान भेटलं पाहिजे, तो एक फार अनकॉन्शियस लेवलवर सुरू असतं. ठीक आहे. पुढे आपण बघूया. आता याची आपल्याला एक इलस्ट्रेशन्स बघायचे आहेत, याच्याने तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. ठीक आहे. क्लासिकल जी पॅट्रियार्की आपली पारंपरिक पितृसत्ता जी आहे, आता याच्यामध्ये जे पॅट्री लोकल एक्सटेंडेड फॅमिलीज आहेत आपल्या इथे आहेत ना, पॅट्री लोकल फॅमिलीज, याचा अर्थ काय झाला, पितृस्थानिक है ना. लग्नानंतर तुम्हाला जावं लागतं च्या घरी, म्हणजे वुमेनला, है ना. पॅट्री लोकल फॅमिलीजमध्ये आपण राहतो. तर इथे जो एक असतो, जी यंग आपली जी हे असते, वधू असते, आणि ती ज्या पर्टिक्युलर ज्या घरात जाते लग्नानंतर वगैरे जाते, तर तिथले जे मेन आहेत, तिथे जे एक पॅट्रियार्कल सेटअप आहे त्यांना पण ती सबऑर्डिनेट असते, आणि तिथे जी एक मदर इन लॉ आहे, जी सासू आहे, तिला पण ती सबऑर्डिनेट असते. त्या सासूची पॉवर जास्त असते, तिचा त्या घरावर एक कंट्रोल असतो. ठीक आहे. आता महत्वाचा भाग इथे हा झाला की द ब्राईड डेमॉन्स्ट्रेट सबमिशन अँड प्रॉपर्टी ओव्हर टाइम, एस्पेशली बाय बिअरिंग सन्स. म्हणजे आता तुमचा रिप्रोडक्टिव्ह रोल जर तुम्ही पूर्ण केला, तुम्ही ती जी एक त्या पर्टिक्युलर फॅमिलीची जे वंश आहे त्याला पुढे नेण्यास तुम्ही एक महत्त्वाचा रोल पूर्ण केला, तर तुम्हाला तिथे त्या सेटअपमध्ये तुम्हाला राहण्यासाठी एक तुमची व्यवस्था चांगली होते किंवा तुम्हाला एक पर्टिक्युलर लेवलवर रिस्पेक्ट भेटते, है ना. आता ते जे रोल्स वगैरे आहेत ते त्या सिस्टममध्ये डिफाईन्ड आहेत, है ना. तर त्यांना तो जो एक तिथे एक बार्गेन करावा लागतो, तो या पद्धतीने करावा लागतो की त्यांना एक नम्रता दाखवणे, शिष्टाचार पाळणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे कराव्या लागतात. आणि त्याच्याने काय होतं, त्यांना तो रिवॉर्ड भेटतो. शी इव्हेंच्युअली गेन्स ऑथॉरिटी अँड हाय स्टेटस ॲज अ मदर इन लॉ. आता एक महत्वाचा भाग इथे हा झाला, जो मी सुरुवातीला तुम्हाला फोटो दाखवला. तर याच्यामध्ये ह्या ज्या आहेत, ठीक आहे, ललिता पवार यांचं नाव आहे. ते फार मोठ्या ऍक्ट्रेस होत्या. आता एक काळ असा होता 1960s वगैरे मध्ये की यांनी मदर इन लॉचे रोल केले, म्हणजे सासूचे रोल यांनी खूप केलेत. तर यांचं असं होतं की बऱ्याच ठिकाणी असं म्हणायचे, म्हणजे रिअल लाईफमध्ये सुद्धा, की तुम्हाला यांच्यासारखी सासू भेटायला नको, कारण की ती फार ऑथॉरिटेटिव्ह होती. म्हणजे त्यांचे रोल्स जे होते त्या फार एकदम ऑथॉरिटेटिव्ह होत्या आणि त्यांचं एक डॉमिनेशन त्या घरामध्ये राहायचं. तर बेसिकली सांगायचं एक तात्पर्य असं आहे की एका पर्टिक्युलर मेल डॉमिनेटेड सिस्टममध्ये जर एका वुमेनला सर्व्हाइव्ह करायचं आहे तर तिला त्या सिस्टमचा भाग बनावं लागतं. आणि त्या सिस्टमचा भाग बनल्यानंतर तिला ती जी तिथले नॉर्म्स अँड व्हॅल्यूज आहेत, तिथले पर्टिक्युलर जे पॅट्रियार्कल सेटअप आहे त्याला चालवण्यासाठी तिला तिथे तिचा योगदान द्यावं लागतं. आणि ॲज अ मदर इन लॉ और सासू ती ह्या गोष्टी करत असते. आणि ॲट द सेम टाईम तिच्यासोबत जी, म्हणजे ती जी एक पर्टिक्युलर तिथे नवीन जी ब्राईड येते किंवा जी वधू येते,
तिला जेव्हा इनिशियली हा सामना करावा लागतो किंवा एक डॉमिनेशन ते जे असतं, एक सबऑर्डिनेशन तिला फेस करावं लागतं, एक काळ असा येतो की ती जी पर्टिक्युलर नवीन वधू तिथे येते किंवा नवीन ब्राईड त्या पर्टिक्युलर घरात येते, ती हे सगळे नॉर्म्स शिकते. तिला कळायला लागतं की आपण या सेटअपमध्ये कसं वागायला पाहिजे. आणि एकदा तिने जर का त्या सगळ्या नॉर्म्स फॉलो केलेत किंवा त्या सोसायटीची, त्या पर्टिक्युलर फॅमिलीची जी प्रतिष्ठा ती आहे ती जर का तिने मेंटेन केली, तर पुढे जाऊन ती सुद्धा जेव्हा तिच्या मुलांचे लग्न होते ती सुद्धा एक सासू बनते आणि तिला पण ती सेम लेवलची ऑथॉरिटी आणि पॉवर त्या पर्टिक्युलर सेटअपमध्ये मिळतो. म्हणजे त्या एक पर्टिक्युलर याच्यामध्ये त्यांना एक प्रॉपर ऑथॉरिटी तिथे भेटते. तर आपल्याला यावरून दिसून येतं की त्या सेटअपमध्ये, त्या पॅट्रियार्कल सेटअपमध्ये, पितृसत्तेमध्ये वुमेन कशा पद्धतीने आपला रोल तिथे प्ले करतात. आणि त्यांचा एक स्ट्रॅटेजिक, यामध्ये एक सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी आपल्याला त्याला म्हणता येईल. एक सर्व्हायव्हल त्यांचा जो ॲस्पेक्ट असतो त्याला ते त्याच सेटअपमध्ये राहून त्याला फेस करतात. कळालं? आपण ते जेव्हा बोलतो ना, काय म्हणतात, क्योंकि सास भी कभी बहू थी. आता त्याचा तो रोलच आहे की एक अनकॉन्शियस लेवलवर एक पर्टिक्युलर जी सासू आहे ती पहिले तिला ट्रीट करते, त्या पद्धतीने ट्रीट करते की तिला ते घरातलं सगळं ती सांगते, तिचा रिस्पेक्ट ठेवणे वगैरे, शिष्टाचार मेंटेन करणे. पुढे जाऊन आता जरी त्या पर्टिक्युलर जी व्यक्ती आहे, जी नवीन स्त्री आहे तिथे त्या घरात आलेली, तिला जरी ते ऑप्रेसिव्ह वाटत असेल, तिला जरी त्या गोष्टीमध्ये दुसरा पर्याय नसेल, पण एका काळानंतर जेव्हा ती स्वतः सासू बनते, ती पण त्याच गोष्टी नवीन आलेल्या त्या व्यक्तीसोबत किंवा त्या स्त्रीसोबत ती पण तसंच फॉलो करते आणि ते गोष्टी तशाच सुरू राहतात. कारण की ते जे पेट्रियार्कल सेटअप आहे त्यामध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी स्त्रियांना ह्या गोष्टी कराव्या लागतात किंवा ते स्ट्रॅटेजिकली एक सर्व्हायव्हल म्हणून त्या गोष्टी त्या करतात. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं याच्यामध्ये काय आहे, म्हणजे ते समजण्याचा एक ॲस्पेक्ट काय आहे की दे आर प्लेइंग अ सर्व्हायव्हल रोल इन अ पेट्रियार्कल सिस्टम, अ मेल डॉमिनेटेड सिस्टम. ठीक आहे, पुढे बघा अजून पण त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट असतो की असा एन्फोर्समेंट अँड कंट्रोल. आता बऱ्यापैकी ह्या ज्या ओल्डर वुमेन वगैरे आहेत ह्या सांगतात ना की तुम्ही कसं बिहेव करायला पाहिजे, ट्रॅडिशनल रोल्स वगैरे, जे मी आत्ता सांगितलं. म्हणजे ती घराची प्रतिष्ठा तुमच्यावर आहे. यंगर ज्या डॉटर्स वगैरे आहेत त्यांना सांगणे की तू इतक्याच वेळेपर्यंत घरात आली पाहिजे, किंवा ते जे एक सेटअप आहे, पेट्रियार्कल सेटअप आहे, ज्याच्यामुळे यांनी असं ॲक्ट केलं तर त्याचा फायदा कोणाला होतो? पुरुषांना होतो. आणि पुरुष त्या म्हणजे यांनी त्याला पुरुषांना फायदा करून दिल्यामुळे किंवा त्या सेटअपला फायदा करून दिल्यामुळे यांची प्रतिष्ठा घरात सुद्धा वाढते. ठीक आहे, तर एक या लेवलवर बार्गेन असा त्यांचा त्या पर्टिक्युलर याच्याशी सुरू असतो. अँड दिस ॲक्ट सिक्युअर्स हर ओन प्लेस अँड ऑथॉरिटी ॲज अ गुड वुमन. आता जी स्त्री या सगळ्या पॅट्रियार्कल सेटअपला किंवा पॅट्रियार्कल नॉर्म्सला किंवा पॅट्रियार्कल सिस्टमला इंटॅक्ट ठेवण्यासाठी हातभार लावते किंवा एक योगदान देते, तिला एक चांगली स्त्री किंवा गुड वुमन म्हणून तिला एक दर्जा मिळतो. म्हणजे ती रेबिलियस नसल्यामुळे किंवा त्या तिच्या सर्व्हायव्हलच्या स्ट्रॅटेजीमुळे ती जसं तिथे एक रोल प्ले करत आहे त्याचा फायदा सिस्टमला होतो आणि तिला एक चांगली स्त्री म्हणून ओळखल्या जातं. ठीक आहे, आता कळालं असेल तुम्हाला नेमकं पेट्रियार्कल बार्गेनचा ॲस्पेक्ट काय आहे तो. ठीक आहे, पुढे बघा. आता मॉडर्न सेन्समध्ये आपण याला बघूया की कसं पेट्रियार्कल बार्गेन सुरू असतो. म्हणजे एक्सटर्नल वर्ल्डमध्ये पण तो एक आपल्याला दिसून येतो, सोसायटीमध्ये पण. UPSCतल्या प्रश्नामध्ये या ॲस्पेक्टवर त्यांनी थोडासा जास्त हे विचारला होता. म्हणजे त्यांचा स्ट्रेस याच्यावर होता की तुम्ही जे मॉडर्न इकॉनॉमी वगैरे आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही पॅट्रियार्कल बार्गेन कसं वर्क करतं, जेंडर डिव्हिजन ऑफ जे वर्क आहे त्याच्यामध्ये ते कसं वर्क करतं त्याबद्दल सांगायसाठी त्यांनी विचारलं होतं. तर इथे आपण बघूया की मॉडर्न कंटेक्स्ट काय आहे याचा. अ वुमन माइट फील कंपेल्ड टू कन्फॉर्म टू एक्स्ट्रीम स्टँडर्ड्स ऑफ ब्युटी ऑर युथफुलनेस इन प्रोफेशनल फील्ड्स. आता बरीचशी अशी जे प्रोफेशन्स आहेत, हॉस्पिटॅलिटी सेक्टर म्हणा किंवा ब्युटी इंडस्ट्री वगैरे जी आहे, किंवा जिथे असं तुम्हाला वुमेनला पुढे राहावं लागतं, तर तिथे एक आपली ब्युटी मेंटेन करणे किंवा एक व्यवस्थित स्वतःला अपिअरन्सेसवर आपल्याला मेंटेन करणे, या गोष्टीचं एक तिथे फार महत्त्व असतं. तर त्यांना तो जो एक पेट्रियार्कल अँगल आहे की तुम्ही जर असे दिसाल किंवा या पर्टिक्युलर याच्यामध्ये तुम्ही दिसाल तर तुम्हाला जास्त त्या याच्यामध्ये त्याच्यात तुमचा फायदा होईल. तर तो जो एक बार्गेन जो सुरू असतो तो इकॉनॉमिक सेन्समध्ये पण सुरू असतो. तर दिस कॉम्प्लायन्स एन्श्युअर्स फायनान्शियल सक्सेस. आता तुम्ही जर कॉम्प्लायंट असाल त्या पर्टिक्युलर नॉर्म्सला तर तुम्हाला फायनान्शियल सक्सेस भेटेल. आणि अशा बऱ्याच स्टडीज वगैरे आहेत की जिथे तुमचा जो अट्रॅक्टिव्हनेस आहे, एक्सटर्नल अट्रॅक्टिव्हनेस आहे, त्याच्याशी रिलेटेड तुमचा प्रोफेशनल सक्सेस बऱ्यापैकी
त्याच्याशी रिलेशनशिपमध्ये आहे, एक डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशनशिपमध्ये आहे. ठीक आहे. प्रोफेशनल रिलेव्हन्स पर्टिक्युलरली वेअर सॅलरी इज टाईड टू अपिअरन्सेस. ठीक आहे. आता तुम्ही एक बघाल की इमिग्रेशनचा एक जो अँगल आहे, फॉर एक्झाम्पल आता एखादी इमिग्रंट वुमन आहे, एखाद्या आफ्रिकन कंट्रीतली इमिग्रंट वुमन आहे, ती नवीन ठिकाणी गेली, कुठल्या तरी UK वगैरे अशा कंट्रीमध्ये गेली, तर तिला एक स्वतःला स्टँड करण्यासाठी तिला पण एक सौदा करावा लागेल. इकडे जे तिचे नॉर्म्स होते तिला ते तिकडे त्या पद्धतीने तिला ते दिसणार नाहीत किंवा त्या पद्धतीने ते तसेच्या तसे तिकडे तिला ॲप्लिकेबल नसतील, है ना. तर अन इमिग्रंट वुमन मे ट्रेड सबमिशन अँड रिप्रोडक्टिव्ह लेबर फॉर रेसिडेन्शियल सिक्युरिटी अँड सिटिझनशिप इन अ न्यू कंट्री. आता तिला जर का त्या पर्टिक्युलर सोसायटीमध्ये रेसिडेन्सी पाहिजे, सिटिझनशिप पाहिजे, तर तिला तिचा जो एक रिप्रोडक्टिव्ह ॲस्पेक्ट आहे तो तिला तिथे एक त्याची तडजोड करावी लागेल किंवा त्याचा एक जो ॲस्पेक्ट आहे की त्यांनी कशा पद्धतीने तिथे राहायचं आहे त्याच्यासाठी तिला एक तो बार्गेनच्या स्वरूपात तिला करावा लागेल. म्हणजे तिचा जो कंट्रोल आहे तिच्या स्वतःच्या डिसिजन मेकिंगवर किंवा तिच्या सेक्शुअलिटीवर किंवा तिच्या रिप्रोडक्टिव्ह रोलवर तो थोडासा तिच्या हाताबाहेर जाईल. कारण की पॅट्रियार्कल सेन्समध्ये तिची व्हॅल्यू तेव्हा वाढेल जेव्हा ती तशा पद्धतीने त्या सिस्टमसाठी युजफुल असेल. ठीक आहे. तर हा त्याचा एक मॉडर्न इम्प्लिकेशन झालं. म्हणजे आपल्याला एक इकॉनॉमी वगैरे एक जे एक आपलं सोशल ॲस्पेक्ट आहे किंवा एक्सटर्नल वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये आपण हे झालं. आपण फॅमिलीच्या सेन्समध्ये बघितलं, मदर इन लॉ वगैरे तो वाला अँगल आपण त्या ठिकाणी बघितला. आता ओव्हरऑल या कन्सेप्टनी आपल्याला एवढं समजलं की जे एक पॅट्रियार्कल सोसायटी आहे किंवा पितृसत्तेची जी सोसायटी आहे तिथे वुमेन वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करतात, ज्याच्याने आपण म्हणू शकतो की त्यांना त्या सोसायटीमध्ये एक वेल टू डू लेवलवर त्यांना तिथे स्थान मिळतं. पण याच्याने काय होतं की इंडिव्हिज्युअल वुमेनला जरी फायदा होत असला पण ओव्हरऑल वुमेनचं जे एक ओव्हरऑल ऑपरेशन आहे किंवा त्यांचं एक सबऑर्डिनेशन आहे ते सबऑर्डिनेशन कमी होत नाही. आणि जेंडर इक्वॅलिटीची जी मोहीम आहे किंवा एक चळवळ आहे त्या जेंडर इक्वॅलिटीच्या चळवळीला एक थोडासा इथे एक सेटबॅक म्हणून बघता येईल. कारण की इंडिव्हिज्युअली जर वुमेन विचार करायला लागल्या आणि त्या सिस्टमसाठी त्या युजफुल झाल्या, एक पॅट्रियार्कल सिस्टमसाठी किंवा स्ट्रक्चरसाठी त्या युजफुल व्हायला लागल्या, तर तो जो एक लढा आहे त्याच्यासाठी एक हे निगेटिव्ह साईन आहे. ठीक आहे. तर तिथे बघा पॅट्रियार्कल बार्गेन डेमॉन्स्ट्रेट एजन्सी विदिन कन्स्ट्रेंट. वुमेन आर नॉट मेअरली पॅसिव्ह विक्टिम्स बट स्ट्रॅटेजिक ॲक्टर्स. तर फार इम्पॉर्टंट आपला इंटरप्रिटेटिव्ह जी सोशलॉजी आपली ती काय म्हणते की प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्याच्या लेवलवर एक मिनिंग क्रिएट करत असतो, त्याच्या लेवलवर ते जे ॲक्टिंग तो करतो किंवा त्याची एक सोशल ॲक्शन जी असते तो स्वतः इंटरप्रिट करतो आणि त्याला एक मिनिंग त्याचं असतं, तो एक पॅसिव्ह ॲक्टर नसतो. आता पॅट्रियार्की जर एक मोठं सोशल स्ट्रक्चर आहे किंवा पॅट्रियार्की एक मोठा एक इम्पॅक्ट आहे म्हणजे वुमेनच्या लाईफवर त्या पर्टिक्युलर सोशल अँगलचा, तर तो त्याला जशा तशा बळी न पडता त्या काय करतात एक स्ट्रॅटेजिक लेवलवर त्याला आपल्या सेन्समध्ये इंटरप्रिट करतात आणि तसं वागतात. म्हणजे ज्याच्याने त्यांचं जगणं जे आहे ते थोडं सोयीस्कर होईल आणि तोच एक तो बार्गेनचा ॲस्पेक्ट असतो. ठीक आहे. पुढे बघा, द स्ट्रॅटेजी हेल्प्स द इंडिव्हिज्युअल वुमन अचीव सिक्युरिटी अँड सर्व्हायवल बट इज नॉट अ पाथ टू जेंडर इक्वॅलिटी. मी आत्ता बोललो की जेंडर इक्वॅलिटीचं जे एक आहे तेथे थोडंसं ते निगेटिव्हली जातं. त्यानंतर अंडरस्टँडिंग दिस बार्गेन इज क्रुशियल फॉर रिकग्नायझिंग द कॉम्प्लेक्स चॉईसेस वुमेन मस्ट मेक इन अनइक्वल सोसायटी. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे हा समजणं याच्याने आपल्याला कळतं की जे कॉम्प्लेक्स चॉईसेस वुमेनला घ्यावे लागतात. आता वुमेन ॲज अ जेंडर त्यांना एक जे कॉम्प्लेक्स वेगवेगळ्या चॉईसेस त्यांना घ्यावे लागतात त्या आपल्याला याच्यातून कळतात की त्यांच्यासाठी कुठलेही डिसिजन घेणं हे फार इझी नसतं. बरेचसे सोशल जे फोर्सेस असतात ते ॲट प्ले असतात किंवा सोशल फोर्सेस त्यांना इम्पॅक्ट करतात डिसिजन मेकिंगसाठी. ठीक आहे. तर ओव्हरऑल आपला कन्सेप्ट हा असा होता, म्हणजे पॅट्रियार्कल बार्गेन आपण ज्याला म्हणू. आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे त्याच्यामुळे मी घेतला, थोडा इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट पण आहे. तर तुम्ही आपल्या समाजात जेव्हा आपण बघतो तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी दिसत असतील किंवा नसेल जरी दिसल तरी हा कन्सेप्ट बघितल्यानंतर किंवा हा कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्ही त्याला आपल्या अवतीभोवती बघू शकता आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला कळतं की सोशलॉजीमध्ये आता आपण बघा बरेचसे टॉपिक आपण असे घेतले की ते आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला ॲप्लिकेबल वाटतात किंवा दिसतात. तर सोशलॉजिकल इमॅजिनेशन जी आहे ही आपल्या समाजाला एक व्यवस्थित समजण्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्हिटी आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये आणण्यासाठी किंवा एक क्लॅरिटी आणण्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि आजचा आपला हा कॉन्सेप्ट जो होता हा त्याच्यासाठीच फार इम्पॉर्टंट होता. ठीक आहे.